नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आयुष्य खूप सुंदर आहे असं म्हणतात आणि ते खरं आहे. ज्या कुणी व्यक्तीनं आपल्या आयुष्यामध्ये छंद जोपासले असतील त्याला आपलं आयुष्य अधिक सुंदर करता येतं. आणि जर या छंदाला भक्ती मार्गाची अध्यात्माची जोड असेल तर आयुष्य आणखीनच खूप सुंदर होतं. आहे काय की सगळेजण षड्रिपू घेऊनच जगत असतात, पण नेमकी आपली आवड कशात आहे, आपला कोणता छंद जोपासला तर आपलं आयुष्य अधिक चांगलं होईल याच्याबद्दल प्रत्येकानं विचार करण्याची गरज आहे. आणि ज्यांनी आपल्या छंदाला भक्ती मार्गाची जोड दिलेली आहे असे आणि उत्तम आयुष्य जगणारे, ज्यांना मी बघितल्यानंतर असं म्हणेन की ज्यांच्या चेहऱ्यावरती एक सात्विक भाव आहे, एक तृप्ती आहे, असे संजय वेंगुर्लेकर आज आमच्या स्टुडिओमध्ये. संजय वेंगुर्लेकर यांनी गेली 26 वर्ष अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या चरित्राचा अभ्यास केला, संशोधन केलं. स्वामी समर्थ ज्या ज्या ठिकाणी वावरायचे, जिथं जिथं त्यांचा संचार होता तिथं तिथं संजय वेंगुर्लेकर गेले. स्वामींच्या वापरातील वस्तू, स्वामींच्या लीला याबद्दल त्यांनी संशोधन केलं. ते स्वतः एक पत्रकार आहेत, त्यामुळे हे सगळं करत असताना अत्यंत डोळसपणानं ही सगळी माहिती संकलित केली आणि गेल्या 26 वर्षापासून ते महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये जाऊन स्वामी समर्थांच्या जीवनचरित्राचं, त्यांच्या दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन मांडत असतात. गेल्याच आठवड्यात कोल्हापुरात सुद्धा असंच प्रदर्शन झालं. त्यावेळी मी संजय वेंगुर्लेकर यांना भेटलो आणि अक्षरशः भारावून गेलो. एखाद्या माणसानं भक्तिरसामध्ये किती तल्लीन व्हावं आणि त्याचबरोबर त्याचा सारासार विचार विवेक जागृत ठेवून सत्य शोधून काढण्यासाठी धडपड कशी करावी हे मला संजय वेंगुर्लेकर यांच्याकडे बघितल्यानंतर समजलं आणि म्हणून मी ठरवलं की त्यांना आज आमच्या स्टुडिओत बोलवायचं. आज आपल्यासोबत आहेत संजय वेंगुर्लेकर. मी त्यांचं स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला म्हटलं तसं की तुम्ही पत्रकार म्हणून काम केलं. हो, पत्रकार म्हटल्यानंतर एक जनरली असं असतं की सत्याचा शोध घ्यायचा. बरोबर. आणि अचानक तुम्ही पत्रकारितेतले हे सगळे गेल्या काही वर्षातले नकारार्थी भाव बाजूला ठेवून स्वामी समर्थांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा अभ्यास सुरू केला. त्यापूर्वी तुम्ही गणेशाचे भक्त आहात, होतात आणि तुम्ही श्री गणेशावरती सुद्धा, मोरयावरती सुद्धा भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. बरोबर. एकूणच या भक्ती मार्गाकडे आलात कसे? 1994च्या डिसेंबरला एक मोरयाचा दृष्टांत झाला. बर. आणि भगवान गणेश स्वप्नात येऊन मला तुझ्या घरी यायचे असं म्हणाले. यानंतर मी असं ठरवलं, आता तो स्वप्नदृष्टांत फार मोठा आहे, मी त्याच्या डिटेल्समध्ये जात नाही, पण आपण काहीतरी मोरयाच्या भक्ती संदर्भामध्ये एक वेगळी योजना आखली पाहिजे. म्हणून मी गणेश ग्रंथ हाताळले. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की प्रत्यक्ष गणेशांची स्थानं याच्यावर पुरेसा अभ्यास झालेला नाही. आणि गणेश कोशामध्ये एक 80 मोरयाच्या स्थानांचा उल्लेख आहे आणि ती माहिती संकलित असण्यापेक्षा कुणीतरी पाठवलेली अशा पद्धतीची होती आणि त्याच्यावर रिसर्च असा नव्हता. म्हणून आम्ही तो एक उपक्रम त्यावेळी सुरू केला. 1996च्या 14 जानेवारीला मी रात्री 12:30 वाजता निघालो आणि महाराष्ट्रातले आम्ही 23 गणपती पहिल्या आठवड्यामध्ये केले. अच्छा. आणि पुढच्या 8 महिन्यामध्ये अनेक गणेश भक्तांच्या मदतीने 250 मोरया एकत्र केले आणि 1 वर्षानंतर 121 गणेश दर्शन नावाचा आम्ही ग्रंथ मुकरर केला. सध्याच्या 21व्या शतकामध्ये अजूनही असे दृष्टांत असू शकतात? निश्चित. कारण मी मुंबईतील गुन्हेगारी या विषयावरचा एक पत्रकार होतो. बर. क्राईम बीट बघायचं. त्यामुळे माझ्या स्वप्नामध्ये गुन्हेगार आले तर ते फार सोपं होतं, कारण त्याचाच विचार करीत असे. मोरया येतो हे काहीतरी विशेष नाही का? हो, नक्कीच. मग आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी, आपली काही कर्तव्य असतात. मग आपण जे काही धडपड करतो आहोत ती विधायक पद्धतीने का करू नये? म्हणून मी मोरयाची स्थानं पाहत निघालो. आणि माझ्या गुरुजींची भेट झाली. श्री गजानन महाराज पुंडशास्त्री यवतमाळला महाराज असत, पण मुंबईमध्ये चातुर्मास करत असायचे. या ग्रंथाला प्रस्तावना पाहिजे म्हणून महाराजांची भेट झाली. त्यांची घेतली भेट, कारण मोरयावर सलग 12 वर्ष बोलू शकतील, रोज 1 तास अशा पद्धतीचं साहित्य त्यांच्याकडे होतं. किंवा तसे ते प्रकांड पंडित होते. ते गणेश तत्वज्ञान पंडित ही त्यांना शंकराचार्यांनी दिलेली पदवी होती. त्या महाराजांच्या सान्निध्यात आल्यानंतर महाराजांनी जी काही कामं आखून दिली त्यामध्ये महाराष्ट्रातली गणेश दर्शनं तर होतीच, पण स्वामी महाराजांची म्हणजे आमच्या गुरु महाराजांची सूचना झाली की स्वामी महाराजांच्या विषयी, स्वामी समर्थ महाराजांच्या विषयी
खऱ्या अभ्यासाची आवश्यकता आहे. बर. बाळा तू ते कर म्हणून. अच्छा. त्या दरम्याने मी अक्कलकोटमध्ये जाऊन काही स्थानं शोधली होती, काही माहिती जमा केलेली होती आणि ती माहिती एका वर्षाच्या आत आपण आपल्या अंकामध्ये प्रकाशित केली पाहिजे असं मी ठरवलं. आता हा अंक कोणता? हां. तर 1992 साली शूर सेनानी नावाचं एक मॅगझिन मी सुरू केलं होतं. वार्षिक अंक होता. अच्छा. आणि मी गुन्हेगारीवर अभ्यास करत असल्यामुळे किंवा माहिती जमा करत असल्यामुळे त्यामध्ये फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर किंवा असे वेगळ्या पद्धतीचे विषय आम्ही हाताळत असू. अच्छा. पण स्वामी समर्थ महाराजांची माहिती जेव्हा मी जमा करत होतो त्यावेळी ती एका व्यक्तीच्या सूचनेनुसार, म्हणजे गुरु महाराजांनी सांगितलेली आज्ञा हा नंतरचा विषय आहे, पण एक माणूस आला, त्याने सांगितलं की स्वामी समर्थावर तुम्ही काही लिखाण करून द्याल का. आणि ते जे साहित्य होतं ते मी जमा केल्यानंतर अक्कलकोटमध्ये मठामध्ये मी एक संकल्प सोडला बर. की 1 वर्षाच्या आत मी ही माहिती प्रकाशित करेन. बर. आणि नंतर ती व्यक्ती 8 महिन्यांपर्यंत जेव्हा मला परत येऊन भेटलीच नाही, त्यामुळे माझं अक्कलकोट बंद होऊ नये म्हणून मी माझ्या शूरसेनानी अंकामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा तो विशेषांक बनवून तो अंक सर्वांसमोर सादर केला. बर. आणि त्या अंकाच्या सादरीकरणानंतर सगळ्या भक्तगणांची सूचना झाली की स्वामी समर्थ महाराजांवर अशाच पद्धतीचं लिखाण करा. आणि त्याचवेळी तो अंक मी माझ्या गुरु महाराजांच्या चरणी समोर ठेवला. तेव्हा महाराजांनी तो अंक पाहून चाळून त्याची सगळी माहिती पाहिली आणि त्यांनी सांगितलं की स्वामी समर्थ महाराजांवर पुरेसा अभ्यास झालेला नाही, तो नेमकेपणाने करावा आणि संशोधनपर करावा. पण मग पहिल्या अंकामध्ये कंटेंट काय होता? पहिल्याच अंकामध्ये अक्कलकोट आपण कसं पाहावं. अच्छा. ओके. तर स्वामी समर्थ महाराजांचे 5 मठ अक्कलकोटमध्ये आहे हे मला तिथे गेल्यानंतर अरे बापरे. लक्षात आलं. कारण जनरली स्वामी समर्थांचे भक्त जेव्हा अक्कलकोटला जातात तेव्हा मुख्य जे काही मंदिर आहे ते मंदिर आणि त्यानंतर समाधी मंदिर, एवढ्या 2च गोष्टींचं दर्शन घेतात. झालंच तर राजवाडा. पण या पलीकडे स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये 5 मठ आहेत असं तुमचं म्हणणं आहे? हो. बर. त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1869 साली स्वामी समर्थ महाराजांनी पहिल्या मठाची स्थापना करण्याची जी आज्ञा केली भक्तगणांना, तो राजजोशी मठ पूर्णतः आज दुर्लक्षित आहे. बर. त्यानंतर वटवृक्ष देवस्थानच्या इथे महाराज विश्रांती घेण्यासाठी थांबत असत किंवा काही पुराण वाचनाचे प्रसंग असत, ते दुपारनंतर पुराण वाचन वगैरे वटवृक्षाच्या खाली होत असे. भक्तगण तिथे जमत असत. महाराज चोळाप्पांकडे राहायचे. त्या चोळाप्पांच्या घराच्या बाहेर राजवाड्याने किंवा राजसंस्थानने जे दिलेली जागा आहे त्यातून जे मठाची स्थापना झाली ही तशी 1873ची आहे. पण सुरुवातीच्या काळात महाराज त्या भागात जात असत आणि सुरुवातीलाच स्वामी समर्थ महाराजांनी चोळाप्पांना पादुका दिलेल्या होत्या, त्यामुळे त्याचं पूजन होत असे. हे नंतर पुढे मठ म्हणून स्थान प्रसिद्धीस आलं. दुसरं महत्त्वाचं स्थान 1877 साली राजेराय रायान हैदराबाद यांची ब्रह्मसंबंध व्याधी महाराजांनी दूर केल्यामुळे अत्यंत भक्तिभावाने त्यांना काही रक्कम म्हणजे किमान 10,000 मुद्रा अर्पण करायच्या होत्या. तेव्हा स्वामी महाराजांनी त्याऐवजी तुम्ही चुनैगच्चीचा मठ बांधा म्हणून सूचना केली. त्यामुळे अक्कलकोटच्या त्यावेळच्या काळाचा विचार केला तर थोडं अक्कलकोटच्या बाहेर रामचंद्राचं देवालय, जे महाराजांचं नेहमीचं बसण्याचं ठिकाण होतं, त्याच्यासमोर एक छान मारुती राया होता. त्या मारुती रायाच्या साक्षीने स्वामी समर्थ महाराजांनी एका मठाची स्थापना करून घेतली. त्यामध्ये स्वामी महाराजांनी चरणपादुकांची स्थापना केली आणि एका मुखकमलाची स्थापना केली. आता ते मुखकमल आज अक्कलकोटमध्ये नाही, तेव्हा ते काही लक्षात नाही आलं. पण ही सगळी ठिकाणं पाहत असताना स्वामी महाराजांची आणखी काही लीलास्थळं मला तिथे आढळली. ती सगळी माहिती जमा करताना काही शिष्यांची माहिती मिळाली. असं एकत्रीकरण त्या पहिल्या अंकामध्ये आम्ही केलं होतं आणि 150 पानाचा तो जो अंक होता तो आम्ही एकटाकी मी लिखाण सुरू केलं. क्या बात आहे. स्वामी समर्थांचा नेमका कालखंड कुठला होता? जे प्रगट कधी झाले, आणखीन समाधी कधी घेतली? हां, आनंदनाथ महाराजांनी स्वामी महाराज हे हिमालयात प्रगट झाले अशी एक नोंद सांगितलेली आहे. बरं. त्यावरचा अभंग प्रसिद्ध आहे. म्हणजे स्वामी महाराजांची त्यांनी जी अद्वितीय रचना केली, ज्याला गुरुस्तवन असं म्हणतात, आणि ज्या रचनेच्या पठणाने अनेकांच्या अडीअडचणी सहज निवारण होतात, त्या गुरुस्तवनाचा जो शांतीपाठाचा शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये एक ओवी आहे. शालिवाहन शके 340 शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास अवतार घेतला द्वितीयेस वटछायेसी दिगंबरी. आता या रचनेनंतर त्यांचे दुसरे एक शिष्य स्वामीसुत महाराज यांनी स्वामी समर्थांचा प्रगट काळ असा सांगितला की पूर्वजन्मामध्ये मी विजयसिंग नावाने हस्तिनापूरजवळ राहत होतो आणि त्यावेळी स्वामी समर्थ महाराज धरणी दुभंगून बाहेर आले आणि तोही दिवस चैत्र शुद्ध द्वितीया होता. पण त्यांनी
शालिवाहन शके 1071 आणि सन 1149 अच्छा. हा तो कालखंड सांगितला. पण गमतीची गोष्ट अशी आहे की ह्या दोन्ही साधू पुरुषांनी जी तारीख सांगितली ती चैत्र शुद्ध द्वितीयाच होती. आनंदनाथ महाराजांनी तिथी सारखी आहे. तिथी सारखी. आनंदनाथ महाराजांनी आणखी एक तिसरं त्यांचं वामन पंडितांसाठी झालेलं प्रकटीकरण सांगितलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातही चैत्र शुद्ध द्वितीया असाच उल्लेख आहे. अच्छा. त्यामुळे स्वामी महाराजांच्या विषयी ही जी माहिती आहे ती सर्वात पहिल्यांदा लोकांसमोर आली. पण महाराजांचा जर प्रत्यक्ष प्रकट काळाचा विचार केला, म्हणजे जे आज आपण स्वामी महाराजांचं आजोबांचं रूप पाहतो, तर 1795 पासून स्वामी समर्थ महाराज हे कुठे ना कुठे फिरत असतानाच्या नोंदी सापडतात. सुरुवातीला मुरगोडचे चिदंबर दीक्षित स्वामी महाराजांचे सगळे जे यज्ञ झाले त्या यज्ञाच्या वेळी स्वामी समर्थ महाराज उपस्थित होते. बरं, त्या यज्ञांमध्ये काही वर्षांचा फरक आहे. म्हणजे आज 1807ला एक यज्ञ झाला, त्याच्या आधी काही वर्ष एक यज्ञ झाला होता. तर त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची दळणवळणाची साधनं नसताना यांच्या नेमक्या उत्सवाला स्वामी समर्थ महाराज हजर कसे असतात? अगदी. त्यामुळे मी मुरगोडला सुद्धा धाव घेतली आणि ती ठिकाणं पाहिली. गुण्णागर पाहिलं. ज्या गुण्णागरला यज्ञ झाला त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी एक माणूस त्या यज्ञामध्ये जी आमटी शिजत होती एका विहिरीमध्ये, कारण विहिरी एवढी, कारण 2,54,000 इतकी त्या दिवशी उपस्थिती होती भक्तगणांची, त्याचा उल्लेख आहे. अच्छा. तर त्यामध्ये तो आमटीत पडलेला माणूस हा शिजून गतप्राण झाल्यासारखी स्थिती होती. त्याला कसाबसा बाहेर काढला तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी त्याच्यावर हरिद्रा लावा म्हणून सांगितलं आणि हळद लावून त्याला ठेवला एका वस्त्रावर आणि यज्ञदत्ता उठ असं म्हटल्यानंतर तो उठून बसला आणि यज्ञामध्ये येणारं विघ्न टळलं. हा जो काळ आहे ना, हा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज येण्याच्या आधी 50 वर्षांचा आहे. अच्छा. 1818च्या आष्टीच्या लढाईचा एक उल्लेख आहे. पेशव्यांचे त्यामध्ये सरदार बापू गोखले सरसेनापती पडले, तर त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा एक नोंद सापडते. तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचं प्रकटीकरण दिसतं किंवा तिथे उपस्थिती दिसते. किंवा आंबेजोगाईच्या दत्त पहाडामध्ये महाराज फिरत असतानाचे काही उल्लेख आढळतात. आणि ह्या सगळ्या उल्लेखानंतर जे स्पष्ट उल्लेख आहेत ते मोहोळ, मंगळवेढा आणि परिसर, मग सोलापूर, आणि सोलापूर नंतर 1857च्या नवरात्रीमध्ये म्हणजे दसऱ्याच्या आधी ललिता पंचमीला स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये आले. आता 1857 पासून ते अक्कलकोटमध्ये आल्यानंतर ते अक्कलकोट शहरामध्ये स्थिर नसत, ते 175 किलोमीटरच्या घेऱ्यामध्ये सतत फिरत असत. म्हणजे मूळ मुक्काम जरी अक्कलकोटमध्ये असला तरी त्यांचा संचार 175 किलोमीटरच्या रेडियसमध्ये असायचा. निश्चित. आणि तो त्या काळच्यानुसार पायी असेल, काही वेळा मेण्याचा उपयोग व्हायचा, काही वेळा ते घोड्यावर त्यांना बसवलं जायचं. जेव्हा भक्तगण संपत किंवा थकून जात असत की एवढी मेहनत घेऊन, कारण कित्येक किलोमीटर चालल्यानंतर किती माणसं खेचणार. बरोबर. महाराजांचा जो मेणा होता त्याला 6 भुई होते. याचा अर्थ महाराजांच्या देहाची पण कल्पना यावी. आणि जानुबाहू जवळपास 6.5 पावणे 7 फूट उंच असा तेजस्वी देह असा स्वामींचा, असं मी वर्णन ऐकलेलं आहे. बरोबर. तर त्यामुळे त्या टोलेजंग स्वरूपामुळे त्या भोयांची पण पंचायत होत असणार. त्यामुळे बराच काळ असा होता की महाराज चालत सुद्धा असत. सुरुवातीच्या काळामध्ये ही व्यवस्था नव्हती, तेव्हा महाराज पायीच चालत असत. महाराजांच्या निलेगावची एक कथा आपण ऐकता. निलेगावमध्ये स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवल्यानंतर 5 दिवसांनी ते पुन्हा प्रगट झाले. ही जी लीला आहे ती 33 किलोमीटरवर अक्कलकोटपासून घडलेली आहे. महाराज सलगरला असत असा एक उल्लेख आढळतो. सलगरच्या कब्रस्थानात महाराज गेले तर ते 14-15 किलोमीटर आळंदला जाण्याच्या मार्गावर आहे. महाराज मैंदरगीला असत असा उल्लेख आहे. गाणगापूर रोडवर हे 15 किलोमीटरवर स्थान आहे. किंवा त्यापुढे बोरी नदीच्या उगमावर स्वामी महाराज गेल्याची नोंद आहे. त्याच्या पुढे जर आपण उजव्या बाजूचा विचार केला तर कडबगाव हे जे रेल्वे स्टेशन आहे त्यापुढे गुरववाडी म्हणून आहे, महाराज तिथे जात असत. त्याच्या पुढे नागणसूर म्हणून आहे 27 किलोमीटरवर, तिथे महाराज जात असत. त्याच्या पुढे आणखी 25 किलोमीटरवर, म्हणजे अक्कलकोटचा विचार केला तर 55 ते 57 किलोमीटर अंतरावर मणूर नावाचं गाव आहे. महाराज सातत्याने तिथे दिसत. किंवा तिथून एक 25-30 किलोमीटर डाव्या बाजूला गेलं तर बयो नदीच्या संगमावर स्वामी समर्थ महाराज जलपृष्ठावर तरंगत बसले होते आणि वामनबा ब्रह्मनिष्ठांना पहिलं दर्शन तिथे घडलं 1863 साली, असं वर्णन आहे. तर हे जे ठिकाण आहे ते अक्कलकोटपासून 75 किलोमीटर आहे. किंवा एका जगन्नाथराव नावाच्या मुंबईच्या भक्ताला महाराजांनी दर्शन दिलं. तो माणूस पायाच्या व्याधीमुळे ती दूर व्हावी म्हणून अक्कलकोटात आला होता.
तर ती व्यक्ती स्वामी समर्थ अक्कलकोटात नाहीत मोगलाईत गेले असं समजल्यामुळे आपल्या लोकांना बरोबर घेऊन महाराज गेले त्या दिशेने पुढे पुढे सरकत गेले. सुरुवातीला ते नागणसूरपर्यंत गेले 27 किलोमीटर. तेव्हा त्यांना कळलं की महाराज पुढे हैदऱ्याच्या दर्ग्याच्या दिशेने गेलेत, म्हणून ते हैदऱ्याला गेले. तिथून ते पुढे पुढे सरकत सरकत गेले तर शेवटी नरगुनीच्या दर्ग्यामध्ये स्वामी समर्थ बसले असं वर्णन आहे. आज तुम्ही गुगल सर्च करा, अक्कलकोट पासून नरगुंद 172 किलोमीटर आहे. आणि ही महाराज संचार होता त्या काळात सुद्धा विलक्षण होता. संजय वेंगुर्लेकर यांच्या संग्रहामध्ये स्वामी समर्थांचे काही मूळ फोटो, अस्सल फोटो आहेत. ते फोटो काय ते आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर पाहूया. आपण पाहिलं स्वामी समर्थांचे अत्यंत दुर्मिळ असे फोटो संजय वेंगुर्लेकर यांनी जतन केलेले आहेत, मिळवलेले आहेत, संकलित केले आहेत. पण तुम्हाला विचारायचं आहे की स्वामी समर्थांचा तुम्ही जो एकूण काळ सांगताय तो 1863 किंवा बरोबर ना, 1850 पासून 1880-95 पर्यंतच असेल. त्या काळामध्ये भारतामध्ये फोटोग्राफी होती. तुम्ही जे आत्ता सगळे फोटो दाखवताय ते फोटो अस्सल मूळ फोटो असे म्हणतात. तर मग ते फोटोग्राफीचं तंत्र होतं का मुळात आपल्याकडे? होतं ना, खूप अगदी व्यवस्थित 1818 1839 अतिशय प्राथमिक अवस्थेमध्ये फोटोग्राफी होती. पण हे जे सगळे फोटो आहेत हे कुठनं आलेत सांगतो ना. 1857चं जे स्वातंत्र्य समर झालं, त्या स्वातंत्र्य समरामध्ये अनेक स्वातंत्र्य योद्धे जे आहेत ते ब्रिटिशांच्या ताब्यात आले नाही. आणि ब्रिटिशांना संशय होता, अनेक राजघराणी त्याच्याशी संबंधित होती. त्यामुळे ते त्या लोकांच्या शोधात होते. तात्या टोपेंना फाशी देण्यात आली, नानासाहेब पेशव्यांना शिक्षा झाल्या वगैरे जी काही वर्णनं आहेत त्याच्यामध्ये तोतया मंडळी पुढे गेली आणि फासावर गेली, खरे राजे गेले नाहीत असा संशय ब्रिटिशांना होता. म्हणून 1860च्या दरम्यान लंडनमधला एक छायाचित्रकार सॅम्युअल बॉर्न याला भारतामध्ये आमंत्रित करण्यात आलं. ब्रिटिशांनी आणलं. त्याची 48 फोटोग्राफर्स, कारण त्यावेळी प्राथमिक स्थितीत आहे फोटोग्राफी, त्यामुळे त्यावेळी वेगळ्या पद्धतीचे कॅमेरे होते. ते हाताळण्यासाठी खूप माणसं लागत असत. असं लिहिलेलं आहे की 48 जणांची ती टीम होती. आणि त्यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असे तो हिमाचल 3000 फोटोग्राफ्स काढलेले आहेत. आणि त्यामध्ये प्राधान्यतः सगळे राजमंडळी त्यांनी घेतली होती. आणि त्यांचे ते फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू घेत असत. आणि ही गुन्हेगारांना टिपण्याची पद्धत आहे. ही त्यांची हुशारी होती, त्यांचा तो धूर्तपणा होता. त्यात ते अक्कलकोटला आलेत. अक्कलकोटला तर राजसंस्थान होतं, पण त्याच्याही पेक्षा स्वामी समर्थ महाराजांचं जे प्रचंड देह किंवा त्यांचं जे प्रचंड स्वरूप होतं त्याही पेक्षा त्यांच्या मांडीवर, उजव्या मांडीवर एक घाव होता. आणि तो कळल्यामुळे ब्रिटिशांना संशय होता की हे स्वातंत्र्य युद्धाशी संबंधित कोणीतरी महाराष्ट्र राजा तर नसेल. त्यामुळे ही सगळी मंडळी अक्कलकोटमध्ये पण पोहोचलेली आहे. सुरुवातीला स्वामी समर्थांचे काढलेले फोटो आलेले नाहीत. फोटो काढून सुद्धा तो फोटो आला नाही. महाराजांचे फोटो काढण्याचे त्यांनी प्रयत्न केले. अर्थात टेक्नॉलॉजी खूप अगदी सुरुवात असल्यामुळे महाराज जर हलत असतील किंवा चालता बोलता फोटो निघणं शक्य नव्हतं. तुम्हाला चलचित्रासाठी, फोटोग्राफीसाठी स्थिर बसण्याची पद्धत अवलंबावी लागत असे. स्वामी समर्थ महाराजांनी जेव्हा परमिशन दिली त्यांना की तुम्ही काढा फोटो म्हणून, त्यामधून पहिला जो फोटो निघाला तो भूपृष्ठ मुद्रा, महाराज बसलेत आणि त्यांचा हात असा खाली आहे. आणि त्यानंतर विविध फोटोग्राफ्स निघाले. तर ते साधारणतः 16 फोटोग्राफ्स 1868 ते 1877 या 9 वर्षाच्या काळामध्ये निघालेले आहेत. म्हणजे ते एकाच बैठकीमध्ये एकाच वेळी काढलेले फोटो आहेत असं नाही म्हणता येणार. कारण त्याच्यामध्ये उभी असलेली काही मागे असलेली मंडळी, त्यांचा काळ जर आपण विचारात घेतला वास्तव्याचा, तर तो कागदोपत्री समजतो. तर ते फोटो एका वेळी घेतलेले नाही आहेत, पण वेगवेगळ्या वेळी टिपण्यात आलेले आहेत. आणि ते सगळे फोटो तुम्ही संकलित केलेले आहेत? काही भक्तगणांनी हे फोटोग्राफ्स, म्हणजे आमची मागची जी पिढी आहे, जे ज्येष्ठ आमचे स्वामी उपासक होते, त्यात वसंत पित्रे गुरुजी आमचे आहेत, की त्यांच्याकडे त्यांनी त्यांच्या लहानपणी 1970 ते 77च्या दरम्यान एक संग्रह केला होता. त्यात आम्हाला 9 फोटोग्राफ्स मिळाले आणि त्याने ते हे कार्य बघून आनंदाने माझ्याकडे सुपूर्द केले.
आणि वेगवेगळे मुंबईमध्ये स्टुडिओ आहेत की जिथे पूर्वी ते कार्यरत होते. त्यांच्याकडे काही निगेटिव्स आढळल्या. त्यानंतर श्रीकृष्ण थळी म्हणून एक फार मोठी हस्ती होऊन गेली मुंबईमध्ये. त्यांनी 1914च्या दरम्याने संत संघ पुस्तकमाला म्हणून तत्कालीन सगळ्या संतांच्यावर एक 5 पुस्तकं केलेली होती. तर त्यामध्ये काही महत्त्वाचे दुर्मिळ फोटो मला आढळले म्हणून त्यांच्या घरी गेलो ग्रँट रोडला. तिथे आम्हाला 2-3 काचेच्या निगेटिव्ह मिळाल्या. त्याच्यामध्ये स्वामी महाराजांच्या प्रतिमा होत्या. तर ह्या गेली 26 वर्ष जे काम चाललंय त्यामुळे जी मंडळी भेटत जातात किंवा स्वामी समर्थ महाराज ते भेटवून देतात, करवून घेतात. पण मला सांगा, स्वामी समर्थांचा जो कालखंड होता त्याच काळामध्ये गोंदवलेकर महाराज किंवा शेगावचे गजानन महाराज किंवा साईबाबा यांचा पण कालखंड तोच होता की वेगळा होता? नाही, जवळपास तोच होता, पण ही मुलं होती त्यावेळी महाराजांच्या त्या कारकिर्दीमध्ये. म्हणजे स्वामी समर्थ हे त्या अर्थानं श्रेष्ठ ज्येष्ठ आहेत. निश्चितच. स्वामी समर्थ महाराज हे स्वरूप काय आहे तर कोणीही साधक साधना करीत असताना ज्या साधनेने किंवा ज्या नामाने परिपूर्ण होतो आणि ज्यामध्ये मिसळून जातो ते मूळ स्वरूप जे आहे ते स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे तत्कालीन सगळ्या साधू संतांनी केव्हा ना केव्हा स्वामी समर्थ महाराजांच्या भेटी घेतल्या. म्हणजे त्यामध्ये साईबाबांपासून ते गजानन महाराजांपर्यंत. अगदी मुळेकरांचं चरित्र जर आपण पाहिलं, म्हणजे गणेश बल्लाळ मुळेकर यांनी जे श्री स्वामी समर्थ चरित्र लिहिलंय त्याच्या साधारणतः 56व्या पानावर, आता नवीन आवृत्त्या निघतात त्यामुळे पान बदलत असेल, पण जुन्या आवृत्ती जर बघितलं तर एक छोटा यवन मुलगा हा स्वामी समर्थ महाराजांना चिलीम भरून देत असे. आणि आता तो सध्या खानदेशात अवलिया म्हणून प्रसिद्धीस आलेला आहे. हे जे वर्णन आहे ते साईबाबांच्या संदर्भातलं आहे असं अक्कलकोटच्या गादीवर नंतर बसलेले गजानन महाराज हे सांगत असत. आता हे रेफरन्सेस आम्हाला मठामध्ये मिळालेले आहेत. किंवा गजानन महाराजांच्या विषयी जर आपण जाणत असाल तर ते अक्कलकोटला जो 1873 साली मठ स्थापन झाला बुधवार पेठेतला, त्याच्या मागे मोदीवाडा म्हणून एक प्रसिद्ध जागा आहे. या मोदीवाड्यामध्ये स्वामी समर्थ महाराज बसले असताना 18 किंवा 19 वर्षांचं वय असेल, गजानन महाराज तिथं दर्शनास आलेले आहेत अशी नोंद सांगितली जाते. आणि ती जी मंडळी ही नोंद सांगतात पहिल्यापासूनची, तर त्यामध्ये त्या अक्कलकोटच्या काही गरीब मंडळींना याची माहिती नाहीत की शेगावचे गजानन महाराज हे खूप प्रसिद्ध आहेत वगैरे. त्यांच्या घरामध्ये जी परंपरेने सांगण्यात आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी आमच्यापर्यंत ज्या सुपूर्द केल्या किंवा आणून ठेवल्या, त्यानुसार मी सांगतोय की सातत्याने ते सांगतात की मोदींच्या वाड्यामध्येच गजानन महाराजांची भेट झाली होती. किंवा आपण जो उल्लेख केलेला आहे की गोंदवलेकर महाराज ते वय वर्षे 8 असताना स्वामी महाराजांच्या दर्शनास गेले असताना महाराजांनी त्यांना मांडीवर बसवलं आणि बाळ म्हटलं. पण त्यांचे तुकाई नावाचे जे सद्गुरू आहेत, जे आज आपण पाहतो की महाराजांना मार्गस्थ करण्यासाठी गोंदवलेकर महाराजांना जे मार्गदर्शन लाभलं ते तुकाई महाराजांकडून लाभलं. तर स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना तारक गुरु म्हणून तिथे पाठवलेलं आहे. पण तुम्ही बाकीचे सगळे साधू संत मंडळी जर घेतली, ती अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष आली असती किंवा त्याच्या आधी मंगळवेढ्यात असतील किंवा ती मोहोळला भेटलेली असतील, पण स्वामी महाराजांच्या सान्निध्यात आल्यानंतर ही छोटी छोटी मुलं ही पुढे साधू पदाला जाऊन पोचलेली आहेत. असे असंख्य पुरावे आहेत. म्हणजे माझ्या एकंदर नोंदींमध्ये अशा प्रकारचे 60 सत्पुरुष आहेत की जे स्वामी महाराजांच्या संपर्कात आले आणि पूर्णावस्था प्राप्त करते झाले. पण स्वामी समर्थ म्हणजे श्री दत्तात्रेयांचे अवतार असं मानलं जातं साधारणतः. काही लोक तसं म्हणतात किंवा प्राधान्यता त्या पद्धतीचा प्रचार झालेला आहे. पण एकूण त्यांच्या स्वरूपाचा जर विचार केला तर ठळकपणे असं म्हणता येणार नाही. त्याचं स्वरूप असं आहे की चैत्र शुद्ध द्वितीया हा जो प्रकट दिन आहे तो स्वामी सूत महाराजांनी पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये साजरा केला. आणि प्राधान्यतः सांगितला. आणि त्या दिवशीचा प्रसंग असा आहे की भगर किंवा उपवासाचे पदार्थ डोक्यावर घेऊन ते वाटत फिरतायत आणि सर्वांना सांगतात की आज माझ्या बापाचा जन्मदिन आहे, तो तुम्ही साजरा करा. तर अक्कलकोटच्या लोकांना तेव्हा ती थोडी चेष्टा वाटली की हे काय चालू आहे म्हणून स्वामी समर्थ महाराजांनाच हा प्रश्न विचारण्यात आला की स्वामीसूत हे काय करीत आहेत. तेव्हा महाराज म्हणाले, अरे तो आमच्या बापाचा उत्सव म्हणतोय तरी हा आमच्या लग्नाचा उत्सव आहे. आता इथे अनेकांना वाटलं ही चेष्टेचा विषय झाला, पण हा चेष्टेचा विषय नाही आहे. तुम्ही जर केवळ तुमच्या उपासने मार्गाचीच पुस्तकं वाचत असाल तर तुमचा गोंधळ होऊ शकतो. पण तुम्हाला थोडंसं अन्य धर्मग्रंथांकडे पण वळावं लागतं.
तर गणेश संप्रदायाचं एक ग्रंथ आहे मुद्गल महापुराण. गणेशाचं एक अद्वितीय तत्वज्ञान सांगणारं ते पुराण आहे. त्याच्या द्वितीय खंडामध्ये एक कथा आलेली आहे. त्यामध्ये गणेशाचे जे चतुर्थीचे अवतार आहेत ऐवजी चैत्र शुद्ध द्वितीयेला मोरया प्रगट झाल्याची एक नोंद आहे. बर. आता तो मोरया कसा प्रगट झालेला आहे तर महर्षी मरीचींच्या घरी ते आलेले आहेत आणि महर्षी मरीचींची कन्या योगवल्लभा हिचा योग्य वराशी विवाह लावून द्यावा म्हणून महर्षी मरीचींची प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेला अनुसरून भगवान गणेश प्रगट झालेले आहेत आणि त्याच दिवशी त्यांचा विवाह झालेला आहे. मग हे जे शुभमंगल झालंय त्याचा जर विचार केला तर महाराज काय म्हणतात, चैत्र शुद्ध द्वितीया स्वामीसुत म्हणतायत हा आमच्या महाराजांचा जन्मदिवस आहे. स्वामी समर्थ म्हणतात हा माझ्या लग्नाचा उत्सव आहे. तर जन्मदिवस आणि लग्नाचा उत्सव हा मोरयाच्या संदर्भामध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला पटतो. कागदोपत्री त्याची नोंद आहे. थोडंसं नवीन ऐकणाऱ्यांना धक्का वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे आणि आपण ती स्वीकारली पाहिजे. त्याचं एक दुसरं मजेदार पुरावा देतो. स्वामी महाराजांची ज्या काही प्रतिमा आहेत आम्ही प्रदर्शनामध्ये मांडत असतो त्यामध्ये एक अशी प्रतिमा आहे की त्यामध्ये स्वामी महाराजांच्या खेळण्यातला मोरया आहे. बर. त्याचवेळी स्वामी महाराजांच्या मुखातून महाराजांनी काढून दिलेला एक गणपती आहे. बर. महाराज मोरगावला गेले होते आणि मोरगावमध्ये त्यांनी तिथले जे पुजारी आहेत वाघ म्हणून घराणं त्यांच्या घरी नैवेद्य घेतला, ग्रहण केला आणि नंतर त्यांना तांबूल देण्यात आला वाघ पुजाऱ्यांकडून. तेव्हा तो चघळत असताना अचानक खडखड आवाज आला म्हणून पुजारी पुढे आले तर महाराजांनी मुखातून काढून दशभुज वल्लभेशाची मूर्ती दिली आहे ज्याच्या गणपतीची मोरयाची. दशभुज वल्लभेश हा 10 हातांचा मोरया ज्याच्या डाव्या मांडीवर योगवल्लभा बसलेली दिसते. अंगुष्ठ मात्र मूर्ती आहे आणि आजही आपण मोरगावमध्ये ती पाहू शकता. मग स्वामी समर्थ महाराजांनी कुणाला जर आत्मलिंग काढून दिलं आणि तेही मुखातून तर तो मोरया आहे. आणि तो कोणता मोरया आहे ज्याच्या विषयीची नोंद, कारण अनेक मोरया वेगवेगळ्या वेळी प्रगट झालेले आहेत अशा नोंदी आहेत, पण जो मोरया चैत्रशुद्ध द्वितीयेला प्रगट झालेला आहे आणि ज्याचं शुभमंगल पण त्यावेळी झालेलं आहे त्याच मोरयाची मूर्ती स्वामी महाराजांनी मुखातून का काढून द्यावी. काहीतरी आपण विचार केला पाहिजे ना याचा. 2023 मध्ये आपण हे सगळं ऐकतोय आणि अगदी 18व्या शतकापर्यंत असे सत्पुरुष व्हायचे की ज्यांच्याकडे दैवी लीला होत्या आणि त्याच्याबद्दल विश्वास श्रद्धा ही तर आहेच, पण आपल्याला जे माहीत नसतं ते सगळंच असत्य असं आपण म्हणू शकत नाही. आज संजय वेंगुर्लेकर ज्या पद्धतीनं या आपल्या इतिहासाचा शोध घेत आहेत, संशोधन करतायत, त्याच्याबद्दल मी त्यांना खरंच सॅल्यूटच करायला पाहिजे. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता जे प्रदर्शन मांडता त्यामध्ये स्वामी समर्थांच्या वेगवेगळे फोटोग्राफ्स आहेत, त्याच्याबरोबरीनं त्यांच्या नित्य वापरातील वस्तू याच्याबद्दलही तुम्ही संकलन केलेलं आहे. काय काय वस्तू, ते काय काय वस्तूंचे फोटो तुमच्याकडे आहेत? ते यासाठी मुळात मांडावे लागले कारण स्वामी समर्थ महाराजांचा ज्या देहाचा विषय आहे ते इतके टोलेजंग होते की ते मनुष्यासारखे दिसत होते पण तो मनुष्य नव्हता. ती अतिमानव कोटी होती. ते परब्रह्म स्वरूप होतं. त्यामुळे ते जरी मानवी रूपात प्रगट झालं तरी माणसासारखं दिसू शकत नाही कारण ते मुळातच टोलेजंग आणि अवाढव्य किंवा ते परब्रह्म आहे. त्यामुळे तो जो देह होता ना त्या देहाची एक काठी, ते महाराजची काठी घेऊन फिरायचे. तर ती काठी 5 फूट उंचीची आहे. यावरून स्वामी महाराज केवढे असावे. किंवा आम्ही अक्कलकोटच्या जुन्या राजवाड्यात जातो त्या राजवाड्यामध्ये जे महाद्वार आहे ते 8.5 फूट उंचीचं आहे आणि त्याच्यावर गणेशपट्टी आहे. त्या गणेशपट्टीवरचा जो मोरया आहे त्याला मेरा गण्या म्हणून महाराज स्पर्श करीत असत 9.5 फूट उंचीवरच्या मोरयाला. याचा अर्थ हा देह केवढा असावा. तिची फ्रेम आहे किंवा ते जे द्वार आहे त्याला एक मध्ये दिंडी दरवाजा आहे. अच्छा. तर माझ्यासारखा 6 फुटाचा माणूस सुद्धा त्या दिंडी दरवाजावर चढला तर त्या मोरयाला हात लागतो. आणि महाराज जमिनीवर चालत असताना त्या मोरयाला हात लावत असत. हे कसं करणार आजच्या पिढीला. आज बघा अक्कलकोटात जर तुम्ही गेला तर जुन्या राजवाड्याचा तो महाद्वार तुटून पडलेला आहे आणि त्याला अगदी जाळीचा दरवाजा लावला आहे. पण मी गेली 25-26 वर्ष जात असल्यामुळे वेळोवेळी ती फोटोग्राफ्स घेतलेले आहे. कालांतराने हा खरा मोठा इतिहास लोकांसमोर राहणार आहे जो नष्ट होत चाललाय. महाराजांच्या खऱ्या पादुका कुठे आहेत? स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचा शोध घेण्याचा जो मी प्रयत्न केला किंवा दर्शनं घेतली त्यात सोपेपणा एवढा होता की महाराजांचे जिथे जिथे पुरातन मठ आहेत तिथे महाराजांनी थेट पाठवून दिलेल्या पादुका आहेत.
बर. त्याच्या 2-3 पद्धती आहेत. एक स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष पादुका दिल्या, त्या मठाच्या स्थापनेसाठी दिल्या. काही त्यांच्या भक्तगणांना त्यांनी उपासनेसाठी म्हणून पादुका दिल्या. बर. त्या काही व्यक्तिगत आहेत, म्हणजे चांदीच्या पादुका भक्तगण घेऊन जात असत, स्वामी महाराज त्याला स्पर्श करत किंवा जलप्रोक्षण करीत असत आणि त्या स्वामी महाराजांच्या पादुका म्हणून अनेकांच्या घरामध्ये पूजनात आहेत. किंवा हरिश्चंद्र शेडवी नावाचे एक मुंबईकर तिकडे जात असत, ते स्वामी महाराजांच्या वेगवेगळ्या पादुका बनवून तिथे नेत असत आणि महाराज त्याला स्पर्श करीत असत आणि त्या पादुका जायच्या. अशा 400 पादुका ठिकठिकाणी दिल्याच्या नोंदी आहेत. बर. आज ते सांगणारं कोणी नाही, पण मी एक काही वर्षांपूर्वी याविषयी जेव्हा संशोधन सुरू केलं महाराजांच्या प्रेरणेने, त्यामध्ये आम्ही 135 चरणपादुका नावाचा ग्रंथ बनवला. अच्छा. स्वामी महाराजांच्या या 60 मठांमध्ये त्या पादुका आहेतच, काही खाजगी ठिकाणी आहेत. पण अनेक वेळा माझ्या असं लक्षात आलं की मठात एक पादुका आहे एवढीच माहिती आपल्याला असते, पण ज्या साधू पुरुषाला ती पादुका महाराजांनी दिली त्यावेळी 2 पादुका दिल्या, एक त्याच्या वैयक्तिक उपासनेसाठी आणि एक मठासाठी. अच्छा. आता ही वैयक्तिक उपासनेसाठी दिलेली जी पादुका आहे किंवा खडावा आहे त्याचा काही प्रचाराचा भाग नव्हता, पण आता एवढी वर्ष मी हे कार्य करत असताना सगळ्याच मठांशी माझे संबंध आहेत, त्यामुळे त्यामधली जी काही गुह्य लपलेली आहे ती बाहेर काढणं मला सोपं गेलं असं. आणि त्यात माझ्या प्रयत्नापेक्षा स्वामी महाराजांची मान्यता हा भाग महत्त्वाचा आहे. खरं आहे. या सगळ्या 26 वर्षाच्या प्रवासामधला एखादा अविस्मरणीय प्रसंग, घटना अशी कुठली आठवते का की ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं की हे सगळं आपल्या हातून करवून घेतलं जाते, आपण केवळ निमित्त मात्र आहोत, स्वामी समर्थांच्यामुळेच हा 26 वर्षाचा प्रवास सुसह्य झाला, अशी कुठली घटना आठवते का? हो ना. गुरुलीलामृत मी वाचत होतो. बरं. वामनबुवा ब्रह्मनिष्ठ जे स्वामी समर्थ महाराजांकडे 1863 साली आले, पयो नदीच्या संगमावर जे महाराज प्रगट झाले होते किंवा जलपृष्ठावर तरंगले, तेव्हा जे पहिलं दर्शन झालं वामनबुवांना, त्यांचा जन्म होण्याच्या आधी स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं होतं की तुम्हाला होणाऱ्या मुलांपैकी 3 नंबरचा मुलगा माझ्या गुणानुवाद लीला वर्णन करील. बर. आणि ते वामनबुवा ब्रह्मनिष्ठ हे अगदी छोटे असताना त्यांना दृष्टांत झाला अक्कलकोटीमध्ये, म्हणून ते 1863ला स्वामी महाराजांकडे आलेत. बर. पण 1863 पासून 1878 पर्यंत 15 वर्षांमध्ये ते वर्षभरातून किमान 1 किंवा 2 वेळा आले की महिना, सव्वा महिना, 2 महिने राहत असत. तर तेव्हा ते टिपणं काढीत असत आणि त्या टिपणातून त्यांनी पुढचा गुरुलीलामृत हा ग्रंथ लिहिला. त्याच्या एका अध्यायामध्ये 1877 साली राजेराय रायान यांनी स्थापन केलेला जो मठ आहे हैदराबादच्या राजांनी, त्याच्याविषयीची नोंद आहे. तर त्या नोंदीत असं होतं, श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या चरणपादुकांची आणि सुनिर्मल मुखकमलाची स्थापना केली. आता मी नेहमीच अक्कलकोटमध्ये जात असल्यामुळे चक्रावलो, कारण राजेराय मठामध्ये आम्ही फक्त चरणपादुका पाहतो, मुखकमल नाही. म्हणून मी जे ग्रंथ वाचत होतो तिथून उठलो आणि आमच्या देवाऱ्यामध्ये बसून महाराजांना ती ओवी वाचून दाखवली आणि प्रार्थना केली की हे सुनिर्मल मुखकमल सापडलं पाहिजे आणि ते कुठे असावं. मी देवळात फोन केला आणि विचारलं कुठे असा मुखवटा आहे का की तुम्ही तो बाजूला ठेवून दिलेला आहे. तर ते म्हणाले नाही, आमच्याकडे असं काही मुखवटा नाही. म्हटलं नीट बघा, तर ते म्हणे निश्चित नाही. मग आजोबांना मी पुन्हा, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना मी आजोबा म्हणतो, अत्यंत प्रेमळ स्वरूप असल्यामुळे त्यांना मी ते दाखवलं पुन्हा. म्हटलं ही जी ओवी आहे यात सुनिर्मल मुखकमलाचा उल्लेख आहे, महाराज हे सापडलं पाहिजे, ते गुप्त होऊ शकत नाही, ते कुठेतरी गेलेलं आहे. आणि इतक्यात माझा मोबाईल बाजूला होता आणि एक मेसेज आल्याचा आवाज आला. बर. तर तिथेच बघून मी सहज तो मेसेज ऑन केला. तर त्यावर एका गृहस्थांचा मेसेज होता की सोलापूरमध्ये एक मुखवटा माझ्या पाहण्यात आलेला आहे. बर. आणि तो स्वामी समर्थांचा आहे असं ते लोक म्हणतात. तर त्याविषयीची बरीच माहिती आपण शोधत असता, तर आपल्या नोंदीत हे मुखकमल आहे का हो? बाप रे. मी लगेच त्यांना कॉल केला की कोण म्हणून. तर मुंबई हायकोर्टाचे राजू देशमुख म्हणून ते वकील होते. बर. आणि स्वामींचे अपार भक्त आहेत, तर ते फिरत असतात नेहमी. तर त्यांनी ती दर्शन घेतलं होतं त्या मुखकमलाचं आणि त्यांनी तो मला मेसेज पाठवला होता. ते म्हणाले मी तुमचा वाचक आहे आणि तुम्हाला याची माहिती असेल म्हणून मी तुम्हाला विचारण्यासाठी हा मेसेज पाठवला. हा योगायोग नाही, हा योगायोग असू शकत नाही. योगायोग कोणता आहे की अकल्पित घडलेली घटना ही योगायोग असू शकते,
पण अशी घटना जर सातत्याने घडत राहिल्या तर त्याला योगायोग कसं म्हणता येईल? योगायोगाची साखळी असू शकत नाही ना. हो. पण मग तो मुखकमल सापडलं? सांगतो ना. काय झालं की मी त्यांना विनंती केली, म्हटलं ही जी कथा आहे गुरुलीलामृतात लिहिलेली, त्यामध्ये असं म्हणतायत की स्वामी समर्थ महाराजांनी आपला एक भक्त आहे, त्याला ते मोरोगवळी असं हाक मारत असत. बरं. त्यांचं मूळ नाव मोरोपंत म्हैसकर. बर. यांना पुजारी म्हणून नेमलं आणि आज अक्कलकोटमध्ये म्हस्कर घराणं दिसत नाही. तर या मठामध्ये ते जर पुजारी होते तर ते गेले कुठे? कदाचित ते तर नसतील. म्हणून मी देशमुखांना सांगितलं की अहो जरा तुम्ही पत्ता पाठवाल का जिथे तुम्ही दर्शन घेतलं ते. तर त्यांनी तो पत्ता मला पाठवला. म्हटलं म्हस्कर असं नाव आहे का? ते म्हणाले तुमच्या कसं लक्षात आलं? मी बघतो आणि सांगतो, एवढं काही माझ्या डोक्यात नाही म्हणाले. पत्ता तोच होता. सोलापूरमध्ये राहणाऱ्या मस्करांचा तो पत्ता होता. मी माझ्या मित्रांना लगेच तिथे पाठवलं. ते आजोबा मस्कर आजोबा त्यांना भेटले, कारण हे सोलापूरमध्ये असणारी बरीच भक्त मंडळी स्वामींची ही माझ्या संपर्कात तर सगळ्याच प्रांतामधली लोक आहेत. महाराष्ट्रातला असा कुठला जिल्हा तालुका नाही की तिथे आमच्या संपर्कातली माणसं नाही. त्यामुळे मी सोलापूरच्या आमच्या स्वामी उपासक मंडळींना तिथे लगेच पाठवलं. 15 मिनिटात त्यांचा फोन आला, आजोबांशी बोला. ते म्हणतात की तो मुखकमल आमचं अक्कलकोटात आम्ही पूर्वी पुजारी होतो. 1954 साली आम्ही मठ सोडावा लागला. तर त्यावेळी आमच्या घरच्या पूजेसाठी म्हणून काय न्यावं, तर तेव्हा मठाची आम्ही मान्यता घेऊन ते मुखकमल आमच्याकडे घेतलेलं आहे. मी 4 दिवसांनी जाऊन ते दर्शन घेतलं, साष्टांग नमस्कार घातला आणि वर मान करून जो मी फोटो काढलाय तो फोटो त्या प्रदर्शनात आम्ही बघतोय तो फोटो. येस. क्या बात, क्या बात. मला सांगा, हे विलक्षण नाही का? अगदी विलक्षण. याच्यामध्ये मी आता 2 मिनिटं असा स्टंट झालोय की आता ह्याच्या पुढे तुम्हाला काय विचारायचं असा मला प्रश्न पडलेला आहे. कारण हा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. कुणी काही म्हणू, म्हणजे आपण विज्ञानवादी असलो की आपल्याला असं वाटतं की हे सगळं थोतांड आहे. पण असं काही नाही आहे. ज्याला अनुभव आहे, ज्याची श्रद्धा आहे आणि ज्याच्या मनामध्ये ते भाव आहेत, प्रामाणिक भाव आहेत, त्यालाच त्याच्या मागची खरी आनंदाची अनुभूती कळत असते. मला सांगा, तुम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला कधी तुमच्या करिअरचे किंवा अर्थार्जनाचे प्रश्न सतावत नाही? कधीही नाही. ते सतावू शकतच नाही. अहो, मुंगी जाताना, रांगेत जाताना ते दिसतात. त्या प्रत्येक मुंगीच्या मुखामध्ये खोबऱ्याचा कण असतो. ती कुठे कमावती आहे? तिला कोण जगवतं? तिला जो उपाशी ठेवत नाही तो मला कसा उपाशी मारेल? म्हणजे आता तुमच्या जगण्याकडनं, आयुष्याकडनं अपेक्षाच खूप कमी झाल्यात. हां, कारण तसं जगण्यासाठी फार काही लागत नाही. म्हणजे असं इतकं तुम्ही गडबड करण्याची गरज नसते, कारण आपण काही घेऊन आलेलो नाही, काही घेऊन जाणार नाही आहोत. पण तुम्ही मुंबईतले आहात. मुंबईमधलं इतकं वेगवान आयुष्य, प्रत्येकजण ऊर फुटेस्तोवर धावतोय, प्रत्येकाला इतकी महत्वाकांक्षा वाढत चाललेली आहे. हे हवं, ते हवं, ते हवं, ही कधी न संपणारी अशी ही सगळी धावपळ सुरू आहे. या सगळ्यातनं तुम्हाला जो एक तुमच्याकडे बघितल्यानंतर एक शांत आणि आतून तृप्ती असलेला माणूस असं मला तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटतं, हे सगळं या गेल्या 26 वर्षातलं फलित आहे का? ही श्री गुरूंची खरी कृपा आहे. लक्षात घ्या, ती जे धावपळ करणारी लोक आहेत, मरमर करणारी लोक आहेत, यांना कोण जगवतो? ही काय केवळ त्यांचीच मेहनत आहे का? अशी खूप मंडळी असतील की ती खूप छान शिकलेली आहेत, ते इंजिनियर असतात, डॉक्टर असतात, त्यांची प्रॅक्टिस चालत नाही. आणि कोण्या भलत्याची मात्र इतकी चालत असते की विचारतो सोय नाही. हे त्यांच्या त्यांच्या भाग्याचा विषय आहे. पण ही सगळी जी मरमर आहे ती अशीच मरमर करून प्रत्येकाने जर हाच विचार करत राहिला तर कार्य होतील का? त्यामुळे शिवाजी शेजारच्या घरात का पाहिजे? ती धडपड त्या प्रत्येकाने का करू नये? त्यामुळे माझा देव जर माझ्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देत असेल तर मग मी इतरांवर विसंबून कसा राहीन? माझं काम मलाच केलं पाहिजे. पण मग स्वामी समर्थांच्या आयुष्यातील लीला, त्यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचे मूळ फोटो, याच्याबद्दलचं संशोधनाचं काम आता कुठल्या टप्प्यावर आहे? तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या हातून झालेलं काम हे आता अखेरच्या टप्प्यात आलेलं आहे की अजूनही खूप काही करण्यासारखं बाकी असं वाटतंय? नाही, अजून आत्ता मी जे लिखाण केलेलं आहे ते छापील लिखाण हे 5000 पृष्ठांचं आहे. बापरे. स्वामी महाराजांचे अंक शूरसेनानी माध्यमातून जो मी अंक करतो, एक 200-225 पानाचा अंक असतो. 26 अंक झालेले आहेत 26 वर्षामध्ये.
स्वामी महाराजांचे 21 ग्रंथ करावेत अशी योजना आहे. त्यातले 14 ग्रंथ झालेले आहेत. मोरयाचे आपले 21 ग्रंथ झालेले आहेत. नाही, मोरयाचे जे आहेत ते आमचे एकूण प्रकाशन हां. आणि मी स्वतः लिखाण केलेले 37 ग्रंथ आहेत. हां त्यामध्ये 121 गणेश दर्शन, 108 गणेश दर्शन, 151 गणेश दर्शन या स्वरूपाचे 9 ग्रंथ आहेत. आणि गुरुजींनी सूचना दिल्यानुसार तत्त्वज्ञानाचा जो विषय आहे तो त्यांच्या चिरंजीवांकडून लिहून घेऊन त्याचं प्रकाशन मी करणं, अशा पद्धतीत आम्ही 37 ग्रंथ एकूण केलेले आहेत मोरयाच्या संदर्भामध्ये. पण स्वामी समर्थ महाराजांवरची जी ही ग्रंथसंपदा जी केलेली आहे ती जर आपण म्हणत असाल की कार्य खूप झालेलं आहे आणि तृप्त झालेलं नाही, ही सुरुवात आहे. अरे बापरे. कारण इतके संदर्भ घेणं राहिलेलं आहे की जर हरिश्चंद्र शेडवींनी शेकडो पादुका दिलेल्या आहेत आणि आम्ही 135 पादुकांपर्यंत पोचलोय, तर हा प्रवास संपला असं कसं म्हणता येईल? किती दिवस चालेल माहीत नाही, पण घोडीत प्राण आहे तोपर्यंत चालू राहणार. एक संवेदनशील प्रश्न विचारतो. जेव्हा जेव्हा अक्कलकोटला भक्त जातात त्यावेळेला त्या वटवृक्षाच्या खाली स्वामींनी देह ठेवला असं पण सांगितलं जातं आणि इकडे समाधी मंदिर पण आहे. नेमकं त्यांचं समाधी स्थळ कुठलं आहे? सांगतो. आता चैत्र वद्य त्रयोदशीला स्वामी महाराजांची पुण्यतिथी साजरी होते. हो. जर आपण हिंदू धर्मतत्वज्ञानानुसार किंवा धर्मानुसार जर तिथीचा विचार केला तर त्या दिवसाचा जरा तुम्ही शांतपणे विचार करा. वर्णन काय आहे? चैत्र वद्य त्रयोदशी दुपारी संपली, चतुर्दशी सुरू झाली आणि सायंकाळी, मंगळवार होता, 4:30च्या दरम्याने महाराजांनी देहनिर्माण लीला केली. कुठे केली? वटवृक्षाखाली केली. वटवृक्षाखाली त्यांचं जे विश्रांती स्थळ होतं तिथे केली. आणि त्याचंच प्रतीक म्हणून तिथे आज शिवपिंडीची स्थापना आहे. त्याच्यावर रोज संपूर्ण मुखवटा ठेवला जातो म्हणून आपल्याला ते दिसत नाही. मग ज्या स्थळावर स्वामी महाराजांनी निजानंदी निमग्न होण्याची लीला केली आणि त्या स्थळी जर शिवपिंडीची स्थापना झालेली असेल तर ते समाधीस्थान नाही का? तर समाधीस्थानाचं जे मूळ स्वरूप आहे, म्हणजे महाराजांनी त्या अवस्थेमध्ये प्रवेश केला, ती जागा वटवृक्षाखालीच आहे. अच्छा, म्हणजे जे मंदिरामध्ये जो वटवृक्ष आहे तो? हा, त्या वटवृक्षाच्या मागे आहे ते. जो आज आपण गाभारा पाहतो त्या गाभाऱ्याच्या त्याच स्थळी महाराज बसले होते आणि तिथे त्यांनी अनन्य आचिंतयन्तो माये जनः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि सर्वांचा तो योगक्षेम अगदी उत्तम पद्धतीने महाराज पार पाडत आहेत. ती घटना घडली वटवृक्षाच्या खाली, पण ही घटना 4:30 वाजता घडली. अच्छा. आणि त्यावेळी असं वाटत होतं अशी काहीतरी लीला महाराज करतील आणि महाराज थांबतील, देह ठेवणार नाही. त्यामुळे जेव्हा तो प्रसंग घडला ना तेव्हा आकांत उडाला आणि हजारो भक्तगण तिथे थांबलेले होते. कारण महाराज काही दिवस अस्वस्थपणे वर्तन करतात असे सगळ्यांना जेव्हा कळलं होतं तेव्हा लोक अक्कलकोटमध्ये जमा झाले होते. कोणी डोकं फोडून घेत होतं, आरडाओरडा करत होतं, रडत होतं. त्यामुळे लगेचच काय करावं हे सुचत नव्हतं. आणि अक्कलकोटमध्ये महाराज असताना सुरुवातीची जी कारकीर्द आहे, जेव्हा चोळप्पा त्यांच्याबरोबर फिरायचे पण त्यांच्याबद्दल काही तक्रारी झाल्या, तर त्यानंतर सुंदराबाई त्यांच्या विरोधामध्येच होत्या. आणि 1870 साली अक्कलकोटचे मालोजी राजे गेले. त्यामुळे राणींचा कारभार सुरू झाला आणि राजवाड्यात जाण्याचा स्वामींचा जेव्हा प्रसंग येत असे तेव्हा पुरुषांना शक्यतो सहज परवानगी नसे. त्यामुळे सुंदराबाईंचा वावर सहज झाला. त्यामुळे सुंदराबाईंच्या ताब्यामध्ये काही दिवस महाराजांची व्यवस्था गेली, 1-2-3 वर्ष असेल. त्यानंतर त्या सुद्धा गडबड करतात असं लक्षात आल्यामुळे 1873च्या दरम्यान पंचमंडळाची स्थापना झाली. राजघराण्याने, राजसंस्थानने 5 जणांची नेमणुका केल्या. त्यात कारभारी जे स्वामींच्या सेवेसाठी अक्कलकोट संस्थानचे जे कारभारी आहेत ते त्या प्रमुख पदावर असत आणि 2 कारकून महाराजांच्या बाजूला बसत आणि स्वामी महाराजांकडे भक्तगण जे येऊन ठेवत असत त्याच्या नोंदी करण्याचं काम ते करायचे. आता 1878ला जेव्हा हा समाधी लिलेचा प्रसंग घडला त्यावेळी ह्या व्यवस्थेमध्ये पंचमंडळानेच निर्णय घ्यायचा होता आणि त्यांनी आग्रह धरला की बुधवार पेठेमध्ये ज्या मठाची स्थापना चोळप्पा महाराजांनी केलेली होती त्यामध्ये तळघरात जी ब्रह्मानंद गुंफा किंवा ध्यान गुंफा जी होती आणि तिथे महाराज अनेक वेळा जाऊन बसत असत, तर हा देह तिथे नेऊन ठेवावा. कशासाठी? कारण 4:30 वाजल्यानंतर आज आपण काय करतो, आपल्याकडे सहज लाईट लावतो आणि उजेडामध्ये बसतो. त्यामुळे आपल्याला पूर्वीच्या काळाची कल्पना येत नाही. 4:30 नंतर थोड्याच वेळानंतर काळोख पडला, समाधीची बांधणी कशी होणार?
किती वेळात कशा पद्धतीने करणार. मग तयार असलेल्या मठामध्ये जी ध्यानगुंफा होती तिथे स्वामी महाराजांचा देह नेऊन ठेवण्यात आला. लोक आता त्याला समाधीचे स्थान म्हणून ते पाहतात. पण महाराजांनी समाधी स्थितीमध्ये, सहज समाधीमध्ये किंवा स्वस्वरूपामध्ये प्रवेश केला तो वटवृक्षाच्या खाली केला. हे समजून घेतलं पाहिजे. अच्छा. त्या काळातले स्वामींच्या बरोबरचे अनेक सत्पुरुषांचे पण फोटो तुम्ही तुमच्या संग्रही आहेत. हो. हे सगळे फोटो मिळवण्यासाठी तुम्ही अख्खा महाराष्ट्र पालथा घातलेला आहात. बरोबर. या सगळ्यातनं तुम्हाला असं वाटतं का की स्वामी समर्थ आणि त्या काळचे सत्पुरुष यांच्यामध्ये एक वेगळं नातं होतं, हे एकमेकांशी कुठं ना कुठेतरी कनेक्ट होते, असेच तुम्ही आता फोटो सगळे गोळा केलेले आहेत? हो. आता हे बघा कसं आहे, स्वामी महाराजांकडे ही जी लेकरं आलेली आहेत त्याला लेकरं असा मी शब्द वापरतो. कारण ते कोणी 8 वर्षाचं आहे, कोणी 1.25 महिन्याचं बाळ आहे, कोणी 10-12 वर्षांचे आहेत, कोणी 15 वर्षांचे आहेत. स्वामीसूत महाराज सुद्धा अक्कलकोटमध्ये आले, म्हणजे ज्यांना त्यांचं नाव हरिभाऊ तावडे, पण स्वामी महाराजांनी त्यांना आपला मुलगा मानलं म्हणून ते स्वामीसूत नावाने प्रसिद्धीस आले. तर हे सुद्धा 28-29 वर्षाच्या वयाचे होते. असे कोणीही थोर मंडळी, म्हणजे आज आपण अनेकदा पाहतो की उपासना करणारी मंडळी ज्येष्ठ असतात, म्हातारी असतात आणि वेळ निघून जावा म्हणून उपासना करतात. तर ही उपासनेची पद्धत नाही. उपासनेची योग्य वेळीच उपासना झाली पाहिजे. आणि ती बालपणी जर झाली तर चांगला संस्कार 50 वर्षात तुम्हाला कुठे नेईल तेच तिथे होत होतं. आणि त्यामुळे ही सतत येणारी मंडळी एकमेकांच्या संपर्कात होतीच होती. पण त्या काळामध्ये ती आपापल्या स्थानावर निघून गेल्यानंतर आताच्या काळाचा जर विचार केला तर तसे ते एकत्र असू शकत नाहीत. का सांगतो? स्वामी समर्थ महाराजावर गुरुलीलामृत नावाचे 2 ग्रंथ प्रकाशित आहेत. तर एक गुरुलीलामृत वामनबा ब्रह्मनिष्ठांनी बडोद्यात बसून लिहिलेलं आहे आणि एक गुरुलीलामृत हे ठाण्यामध्ये आनंद भारती महाराजांनी आपल्या शिष्यांकरवी तयार केलं. ह्या लोकांचा खरोखर जर नीट संबंध असता तर स्वामी महाराजांच्या ग्रंथांची नावं, 2 ग्रंथांची नावं एकच कशी असली असती. हो, खरं आहे. किंवा 1892 ते 1895च्या दरम्यान पुण्यामध्ये एक पुणे वैभव नावाचं एक साप्ताहिक निघत होतं, ज्यामध्ये लोकांना आवाहन करण्यात आलं होतं की ज्यांनी स्वामी समर्थ महाराजांची प्रत्यक्ष दर्शनं घेतलेली आहेत त्यांनी आपले अनुभव कळवावेत. आणि ही घोषणा गणेश बल्लाळ मुळेकरांनी केली होती. ते सोलापूरला कलेक्टर होते, त्यामुळे त्यांचा संपर्क मोठा होता. त्यामुळे बऱ्याच भक्तगणांनी त्यांना माहिती कळवली, ती त्यांनी पुणे वैभवला कळवलेली आहे. त्या पुणे वैभवामध्ये ज्या सगळ्या नोंदी होत होत्या त्या पुढे एका साप्ताहिकामधल्या पेपरमध्ये किती वर्ष टिकून राहिल्या असत्या. म्हणून त्या सगळ्या नोंदी गोपाळबुवा केळकरांनी बखर स्वरूपामध्ये, ते बखर त्याला नंतर नाव देण्यात आलेलं आहे, पण जुनी सगळी माहिती आणि ती आपल्या स्वामी महाराजांची असल्यामुळे ती नीट ठेवावी म्हणून त्यांनी सगळ्या त्या नोंदी एकत्र करून ठेवल्या. कालांतराने एक 60-65 वर्षानंतर त्या मठातल्या मंडळींना काय वाटलं की गोपाळबुवाने एक स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे. तर ते मोडी लिपी असल्यामुळे राची ढेऱ्यांकडे त्यांनी तो ग्रंथ सुपूर्द केला आणि त्यांनी त्याचं मराठीकरण करून ते म्हणाले जशा नोंदी त्यात आहेत त्यामध्ये काही महाराज आक्रमकपणे बोललेले आहेत, त्याच्या पण नोंदी तशाच आहेत, तर त्या शब्दामध्ये तशाच मांडाव्यात आणि मग त्याला आपण बखर म्हणू शकतो. आणि त्या नोंदी प्रकाशित झाल्या. पण जर तुम्ही विचार केला तर पुणे वैभवात आलेली नोंद तीच काही 75 वर्षानंतर आम्ही बखर म्हणून वाचतो, थोडेसे बदल आहेत. त्याचवेळी ज्या गणेश बल्लाळ मुळाकरांनी हे सगळे संदर्भ मिळवलेले आहेत त्यांना असं वाटलं की हे लोकांसमोर कायमस्वरूपी राहिलं पाहिजे, म्हणून मुळेकरांनी तेच साहित्य एकत्र करून मुळेकर यांनी लिहिलेले स्वामी समर्थांचे चरित्र, जर त्या नोंदी आपण नीट पाहिल्या तर त्या कुठेतरी सारख्याच दिसतात, साम्य आहे. त्यामुळे तसा संपर्क होता आणि तसा संपर्क नव्हता सुद्धा. मला वाटतं की या विषयावरती बोलेल तेवढं थोडं आहे. माहितीचा खजिना आहे संजय वेंगुर्लेकर यांच्याकडं, कारण मुळात ते तन मन धन ह्या तिन्ही स्तरावरती काम करतायत आणि त्यामुळंच स्वामी समर्थांच्या आयुष्याचा मागोवा घेण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं आहे. आज संजय वेंगुर्लेकर आमच्या स्टुडिओमध्ये आले, एका अत्यंत गहन पवित्र अशा विषयावरती ते बोलले. मला स्वतःला नेहमी असं वाटतं की या सगळ्या ऐहिक जगात जगत असताना आपल्याला आवड ज्याच्यात आहे त्या विषयामध्ये काम करायला मिळणं याच्यासारखं सुख आणि परमभाग्य दुसरं कुठलं नाही. आणि आज संजय वेंगुर्लेकर हे स्वामी समर्थ भक्तांच्या
संपूर्ण या संप्रदायातले एक अत्यंत मोठं नाव आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील भक्त त्यांना मानतात, कारण त्यामध्ये त्यांचा अभ्यास आहे. मोरयाबद्दलचं त्यांचं लिखाण असेल किंवा स्वामी समर्थांबद्दलचं त्यांचं लिखाण असेल, हे जरूर आपण सगळ्यांनी वाचायला हरकत नाही. आज आमच्या स्टुडिओमध्ये संजय वेंगुर्लेकर आले आणि इतकी विस्तृत त्यांनी माहिती दिली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेनेच कदाचित आज आपण इथे भेटण्याचा योग आलेला आहे. इथून पुढेही आपण वारंवार भेटत राहू, संपर्कात राहू, हीच इच्छा. सेवेसाठी आम्ही केव्हाही तयार आहोत. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.